अद्य शिवजयन्ती महापर्वनिमित्तं श्री छत्रपति शिवाजी महाराज जगदत्तीर्थं यथाज्ञानेन जनवाहनधि पूजनमहं करिके निर्विघ्नतां महागणपति प्रणम्यं कनकाचर्जनं च वदिष्ये वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं महागणपति निर्विघ्नं गुरु नमो भगवते वासुदेवाय नमो हरिद्राम समर्पयामि तुम कुमंच समर्पयामि माल्यादेन जगन्ने मारद्यादेन मे प्रभो मयारदन वचर्द मुषवाडे प्रतिग्रह्यतां सेवन्ति काबकुल चंबक वाडल पजहि पन्ना गजाति करते सर्वज वे बिलव प्रबाल तुलसी दमल विश्वम पूजयामि जगदीश्वर मे प्रसिद्ध थोड़ा घट्ट करायला लागेल बघ सोड बरोबर आता बरोबर आहे माझे फोटो घे तेव्हा झाला सर्वांगी सुंदर उठचंदुराची जटे मुक्ता फळाची जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना प्रती जय देव रत्नाकर गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशरा हिरे मुकुट शोभा तृण धेनु कोरे चरणे गागुरिया जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना प्रती जय देव पीतांबर कणिकर वंदना सरळ सुंडा वक्र तुंड श्रीनयना जय देव देवी सागर मंथन कैकेले कामाजी अवचित सापडले केशवासुरमाणे भाषण केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव श्री शंकर आरती ओवाळू गौरा जय देव व्याघ्रांबर सुंदर मदनारी पंचानन मनमोहन मुनिजन सुखारी शतकोटीचे बीज वाचे उच्चारी रघुपती टिळक नाम दासानंतरी जय देव श्री शंकर आरती ओवाळू गौरा जय देव जय करा तुम्ही पूजा करा
आता आपण आलो आहोत पेंडखळे गावातील श्री भवानी देवी मंदिरमध्ये आता आलेलो आहोत. अनाउन्समेंट करतायत श्रीमंत योगी प्रतिष्ठान भू पंचक्रोशी महाराजांची मिरवणूक आपल्या इथं आगमन झालेलं आहे. त्यांचं हनुमान मित्रमंडळ पेंडखळे यांच्याकडून हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. श्रीमंत योगी प्रतिष्ठान भूपंचक्रोशी जेव्हापासून शिवजयंती उत्सव साजरा करण्यात सुरू केलेला आहे तेव्हापासून आज तागायत त्यांची भव्य मिरवणूक आमच्या इथे येते. त्याप्रमाणे याही वर्षी त्यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं जय हनुमान मित्रमंडळ पेंडखळे यांच्याकडून हार्दिक स्वागत करण्यात येत आहे. जय हनुमान मित्रमंडळ पेंडखळे यांच्या 42 वर्ष शिवजयंती उत्सव सुरू आहे. चालू वर्ष सकाळी 9 वाजता श्री दत्तराम चव्हाण उर्फ भाऊ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आमच्या या शिवजयंती उत्सवाची सुरुवात करण्यात आलेली आहे. त्यामध्ये अनेक कार्यक्रम असतात. त्यामध्ये ह्याही मिरवणुकीचा एक समावेश आहे. आलेल्या सर्व शिवप्रेमींचे हार्दिक स्वागत. सर्वजण मिळून शिवगर्जना करूया. इथला लाईट लावाय पाहिजे. एक 2 सूचना देतो. ज्यांना पालन करता आल्या तर त्यांनी पालन करा. जे बाईकला पाठीमागे झेंडा बांधतात ते कृपया जर डबल सीट असेल तर मागच्या हातामध्ये घेतला तर बरं होईल. एक ज्यांना जमल तरी करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे येताना विसर्जनमध्ये आपण येतो ना तर त्याला काय ते काही प्रोटोकॉल ठेवा, काय ते एक सिस्टीम ठेवा. आपण एका पाठोपाठ एका पाठोपाठ ही रॅली कशी आहे, महाराजांची रॅली आहे. महाराजांचं जर नाव घेतलं तरी अंगामध्ये रक्त सळसळायला पाहिजे. ज्यांच्या नावाचा जयघोष गेला तर माणसाच्या अंगामध्ये असे प्रोत्साहन यायला पाहिजे. तर खरोखर या ठिकाणी हा अत्यंत चांगल्या प्रकारे उत्सव साजरा होत आहे. गेल्या वर्षी पण या ठिकाणी मी होतो आणि यावेळी इथं ध्येय मंत्र महाराजांचा आणि प्रेरणा मंत्र हे 2 मंत्र आपण या ठिकाणी घेतलं होतं. ऍक्च्युली ही शिवजयंती आपण साजरी का करतो? शिवजयंतीबद्दल फक्त आपण जागृतीच करतोय. शिवाजी महाराजांच्या सगळ्या गोष्टींचं आपण अवलोकन करत नाही आणि जागृतीनंतर अवलोकन आपण करू शकतोय. ह्या सगळ्या विचारांचा वसा आणि वारसा पुढे पोच करायचा असेल तर तिची सगळी जबाबदारी ही आपल्या या मंडळानं किंवा या प्रतिष्ठानानं या ठिकाणी घ्यायची आहे. तर मी या ठिकाणी ध्येय मंत्र आणि प्रेरणा मंत्र घेतो आणि त्यानंतर तुमचा नाश्त्याचा कार्यक्रम पुढचा होईल. मी पुढं म्हणेल पाठ्यमाला सर्वांनी म्हणा. सुरुवातीला प्रेरणा मंत्र घेतो. सगळ्यांनी हात जोडा. धर्मासाठी झुंजावे, झुंजोनी अवघ्यासी मारावे, मारिता मारिता घ्यावे, राज्य आपुले, देशद्रोही तुके कुत्ते, मारोनी घालावे परते, देवदास पावती पत्ते, यदर्थी संशयो नाही, देवमस्तकी धरावा,
अवघा हल्ल कल्लोळ करावा मुलुक बळवावा की बुडवावा धर्म संस्थापनेसाठी पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय आता यानंतर ध्येय मंत्र घ्यायचा शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांची सलगी देणे कैसी असे सकळ सुखांचा केला त्याग म्हणून साधीचे तो योग राज्य साधनाची लगबग कैसी केली याहुनी करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष या उपरी आता विशेष काय लिहावे शिवरायांचे आठवावे जीवित तृणवत मानावे इहलोकी परलोकी उरावे कीर्ती रूपे निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय 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 भवानी जय 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 शिवाजी धन्यवाद अनेक सुंदर शीख हे इथे शिवप्रेमी असे संपूर्ण समाजाला संदेश द्यावा शिवाजी महाराजांची शिकवण जी काही दिलेली आहे त्याप्रमाणे आत्मन कसा रूपांतर करावं याबाबत थोडक्यात त्यांनी मार्गदर्शन केलं त्याबद्दल जनमान मित्रमंडळ पेंढाळे हार्दिक स्वागत नमस्कार नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय जय तर मंडळी आता आपण आहोत किनगिनी गावामध्ये भूपंचकृषीमधून जेव्हा आपण निघालो
तर त्यानंतर आपण गेलो मधलीवाडी म्हणजे भूमधली, त्यानंतर कुंभारवाडी, तिथून देवीचं मंदिरात गेलो, दर्शन घेतलं. तिथून परत मागे आलो, पेंठळेमध्ये गेलो, श्री भवानी देवीच्या मंदिरात गेलो, तिथे दर्शन घेतलं. तिथून आता आपण आलो हिंगिनीमध्ये. असं गावामध्ये फिरायला ना एकदम भारी वाटतंय, कारण की गावची ही रॅली, त्याचबरोबर आपल्याला ना म्हणजे जी तरुण पिढी आहे, लहान मुलं आहेत, त्यांना ही गाव बघता येतं. नाहीतर कसं हे दिवस पुन्हा येत नाही, म्हणजे वर्षातून एकदा दिवस मिळतो हा रॅलीचा, याचा फायदा करून घेणं गरजेचं आहे. आता आपण तेरोनमध्ये आहोत, थोरलीवाडीतून आता चाललो आहेत बाईंगवाडीमध्ये. आता हा नवीन पूल बांधला आहे. आता तू मला पाडशील. दुपारचे आता 1 वाजायला आलेले आहेत, 12 वाजून 52 मिनटं झाले आहेत. जेवणाचा कार्यक्रम चालू झालेला आहे, रॅली झालेली आहे मस्तपैकी. चला चला लवकर, बरंच ना, पण मजा आली. आज आपण जे खाली बसून जेवतोय ना, हे खरं तर आपले छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे आपल्याला आज असा आनंद साजरा करता येतो आहे, एकत्र बसून जेवायला मिळतं आहे. तर आज त्यांच्यामुळे हे सगळं आपल्याला सुखाचे घास मिळत आहेत. तर त्यांना पुन्हा एकदा मानाचा मुजरा. आज ते नसते तर आज आपण हे सर्व मंडळी एकत्र बसलो नसतो आणि आपण असे कधीच एकत्र झालो नसतो. पण आज महाराजांमुळे हे सगळं शक्य झालेलं आहे.
हा बघा, हा वेदू आहे हा. इकडे ये.